परदेशात दिवाळी फराळ पाठवायचा आहे. पोस्ट ऑफिस आहे ना, परदेशात दिवाळी फराळ पाठवण्यासाठी ठाणे डाक विभागाची विशेष सुविधा. भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सुख समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दिवाळी सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ, लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरंच काही. आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणामुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना या मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. मात्र या विदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचवण्यासाठी डाक विभाग पुढे आलेला आहे. ठाणे विभागातील बरेचसे उच्चशिक्षित तरुण तरुणी जगातील विविध देशात कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने भारताचे नाव उंचावत आहे. दिवाळी सणाला आपल्या मुलांपर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. त्याचे उत्तर ठाणे डाक विभागाने शोधून काढले आहे. डाक विभागाच्या ठाणे विभागाने यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा संपूर्ण ठाणे डाक विभागात उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जगभरात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही खास पोस्ट ऑफिसेसमध्ये फराळाचे वाजवी दरात सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काउंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, ITPS या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून या सेवांचे दर खाजगी कुरिअर कंपनीच्या दरांपेक्षा बरेच कमी आहेत. सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत. ठाणे डाक विभागाच्या या सुविधेमुळे आता पालकवर्ग आपल्या विदेशातील मुलामुलींना तसेच प्रियजनांना खास घरगुती आणि भारतीय बनावटीचे फराळ पाठवू शकणार आहे. या सुविधेचा लाभ ठाणे डाक विभागातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री समीर महाजन, वरिष्ठ अधीक्षक, ठाणे डाक विभाग यांनी केलं आहे. डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय मेल सेवांचे दर इतर खाजगी सेवांपेक्षा कमी आहेत. जगभरातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवण्यासाठी डाक विभागाच्या सेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा.